नमस्कार मंडळी, मी मनीषा व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते। तर आज जेवणामध्ये होता धपाट्याचा बेत। तर सकाळच्या नाश्त्याला करायचं म्हणलं की खूप वेळ जातो, त्यासाठी असं ठरवलं की जेवणाच्या वेळेसच धपाट्या कराव्यात। तर कोणी धपाटे म्हणतं तर कोणी थालीपीठ म्हणतं। तर इकडे आमच्याकडे दोन्हीही प्रकारचा हा शब्द वापरला जातो। तर आता गरमागरम धपाट्या करायला घेतल्या होत्या। तर इथे आधी लसूण, कोथिंबीर, हिरव्या मिरचीचं वाटण करून घेतलं आणि त्यासोबत सासूबाईंनी जे गावाकडून दिलेलं होतं मिक्स भाजणीचं पीठ, त्याच्यामध्ये थोडंसं ज्वारीचं आणि गव्हाचं पीठ मिक्स करून घेतलं। तर त्यामध्ये जे वाटलेलं वाटण होतं ते टाकून घेतलं आणि त्यासोबत थोडासा ओवा आणि मिरचीचं वाटण, त्यानंतर कोथिंबीर आणि बारीक चिरलेला कांदा कापून घेतला। कांदा टाकल्यावर वेगळीशी चव येते, त्यासाठी कांदा, थोडीशी हळद, लाल तिखट टाकायचे की नाही ते आपल्यावर असतं। तर याच्यामध्ये हिरव्या मिरचीचं वाटण टाकल्यामुळे मी लाल तिखट टाकलं नाही, तर सगळं एकजीव करून आणि चवीपुरतं मीठ टाकून हे एकजीव करून घेतलं आणि सर्व मिश्रण थोडंसं पातळ करून घेतलं। आणि जेवढा आपण थालीपीठ किंवा धपाट्याचे पीठ जेवढं पातळ करतो ना, तेवढं आपल्याला सोपं जातं धपाटे करायला। तर इथे सर्व एकजीव करून घेतलं आणि त्यानंतर हे पीठ मी अर्धा तास भिजू घातलं। तर अर्धा तासानंतर इथे मी परत धपाट्या करायला घेतल्या आणि ह्या धपाट्यांना आपल्याला गरमागरमच खूप छान लागतात खायला। तरी ते नाश्त्याला न बनवता आम्ही जेवणालाच बनवल्या, कारण माझं कालच ठरलं होतं की खूप दिवसांपासून करायचं म्हणते तर होत नव्हतं, तर म्हणलं आज करावं। तर इथे मी सर्व धपाट्या एकसारख्या करून घेतल्या। आणि खास ट्रिक म्हणजे अशी की जेव्हा धपाट्या करतो, जेवढा आपण तेलाचा वापर करतो ना, तेवढाच आपल्याला पाण्याचा सुद्धा करायचा असतो। आणि त्यासोबत हे धपाट्याचं पीठ आपल्याला एकदम सैल असं करून घ्यायचं आहे। चिकट किंवा घट्ट पीठ मळलं ना तर आपली धपाटी अशी पटकन होत नाही। तरी अशी छिद्र वगैरे करायचे, कारण त्याच्यामध्ये आपण जेव्हा तेल टाकतो ना, तर ते तेल आतमध्ये जाण्यासाठी आपल्याला थोडंसं तेलाचा सुद्धा वापर करायचा आहे। तर धपाट्या करताना जेव्हा केव्हा आपण असे थालीपीठ करतो तर आपल्याला कपड्याचा एखादा तुकडा घ्यायचा असतो। तर जास्त तर आपण कॉटनच्या कपड्याचा तुकड्याचा वापर करायचा, जेणेकरून ते आपल्या तव्याला चिटकणार नाही। तर असे अलगद असे एका बाजूला थालीपीठ निघतात, त्यासाठी आपल्याला कपड्याचा कॉटनचाच वापर करायचा। तर असे गरमागरम असे इथे धपाटे करून घेतले आणि सगळ्यांनी मनसोक्त असे धपाटे एन्जॉय केले। तर आजचा होता हा दिवस। तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करा।